जय शिवराय मित्रांनो, अखेर CJPच्या आंदोलनानं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। मग या आंदोलनामध्ये महत्त्वाचं काय होतं आणि हे आंदोलन यशस्वी कसं झालं आणि आता आंदोलन संपलेलं आहे, मग पुढं काय होणार या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण 35 दिवसांचं धरणे आंदोलन, त्यानंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण, संसद मार्च, वांगचुक यांचं उपोषण संपणं आणि शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, CJPने आपल्या मागण्या पूर्ण करून घेणं हे या आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन यशस्वी भव झालंय असं म्हणायला हरकत नाही। या सोशल मीडिया असो किंवा असंही बोलायला लोक घाबरत होते, मात्र ह्या आंदोलनानं हे दाखवून दिलं की शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। आणि या आंदोलनातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, जसं तुम्ही महाराष्ट्रातलं एक मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन बघितलं असेल, त्यामध्ये काय गोष्टी होत्या, त्यानंतर हे दिल्लीचं चालू असलेलं अभिजित दिपके यांचं CJPचं आंदोलन, आता यामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी ठरल्यात, त्या का महत्त्वाच्या आहेत हे तर आपण बघणार आहोत। CJPचे प्रवक्ते आशुतोष यांची सविस्तरपणे घेतलेली मुलाखत, या आंदोलनाचं पुढं काय होणार याबद्दल ते सविस्तर बोललेले आहेत। त्यामध्ये तुम्ही लोकांनी आंदोलन इथपर्यंत पोहोचवले कसे असा प्रश्न दिव्य मराठीने विचारला। त्यावेळेस ते म्हणतात, लोक आपल्या हक्कासाठी लढायला शिकत आहेत, मुद्द्यासाठी लढत आहेत। 2 महिन्यापूर्वी याची कल्पनाही करू शकत नव्हतो। 1.5 महिन्यापूर्वी संघटना इतके मोठे आंदोलन करते तेव्हा सुरुवातीला नवीनता असते, लोकांना यात रस असतो, यानंतर खूप विश्वास हा वाढत गेला आणि यामुळे लोक यायला सुरुवात करतात। गेल्या 1.5 महिन्यात आंदोलनाची विश्वासार्हता वाढली, लोकांना वाटते की व्यासपीठ काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे, व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच खरं या आंदोलनामध्ये दिसलं। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं, या दोन्ही आंदोलनामध्ये तीच विश्वासार्हता दिसली आणि त्यामुळं हे दोन्ही आंदोलनं यशस्वी झालेली आहेत। बरेच आंदोलनं हे मोडकळीत निघतात, मात्र आजही मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन आजही चालू आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर तुमचा पक्ष संपेल का? त्यावर ते म्हणतात, अजिबात नाही, ही तर सुरुवात आहे, देशासाठी खूप स्वप्ने आहेत, ही फक्त पहिली पायरी आहे, त्यानंतर लोक कामे आणखी येणार आहेत। शिक्षण व्यवस्थेवर काम करायचे, अनेकही बरीच काम आहेत जी आम्हाला या माध्यमातून करायची आहेत। त्यानंतर भविष्यात कॉक्रोच जनता पक्षाला कशा प्रकारे पाहतात आणि काय योजना आहेत, त्यावर ते म्हणले, हे असे व्यासपीठ करायचं आहे की जिथे तरुण कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोचाशिवाय आपले मुद्दे मांडू शकतील, जिथे आपण सरकारला त्यांच्या निर्णयासाठी आणि कामकाजासाठी जबाबदार धरू शकू। आता यामध्ये त्यांनी एक भीतीशिवाय हा मुद्दा महत्त्वाचा मांडलेला आहे। तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल, जर कोणी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर त्याच्या विरोधात ED चौकशी, त्याच्या विरोधात काहीतरी दाबदडपशाही, त्याचं कसं तोंड बंद करता येईल असा प्रयत्न केला गेला। आणि या आंदोलनाला त्यामुळं प्रामुख्यानं हे महत्त्व आहे की इथं प्रत्येकानं लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आंदोलनात जखमी झालेली साक्षी अजूनही ICUमध्ये आहे, तिच्यासाठी तुम्ही लोक काय करत आहात, यामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की यांनी कोणाला मार लागला असेल, कोणी जखमी झालेला असेल तर त्यांची CJPनं काळजी तितकीच घेतलेली आहे। आमची टीम त्यांच्या सतत संपर्कात आहे, सौरभ त्यांच्या भावाशी बोलत आहे, चांगली गोष्ट आहे की तिची प्रकृती स्थिर आहे, ती बोलू शकत आहे, सध्या व्हेंटिलेटरवर आहे, तिला जी काही वैद्यकीय किंवा कायदेशीर मदत लागेल ती आम्ही करू, असं CJPने सांगितलं आहे। आणि यामध्ये चर्चाही उठल्या होत्या की या आंदोलनाच्या पाठीमागं बाहेरची शक्ती आहे, त्यांना पैसा पुरवठा करीत आहे, हे देशविघातक आहे, आतंकवादी आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी झाल्या। आणि ह्या गोष्टी घडत असतात, नुसत्या या CJPवरच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांच्यावर कसे नावबोट ठेवता येईल, त्यांना कसं बदनाम करता येईल, यासाठी बरेच लोकांनी प्रयत्न केला। पण यामध्ये ज्या महत्त्वाची गोष्ट आहे का, ती आहे विश्वासार्हतेची। आणि मनोज जरांगे पाटील यांची विश्वासार्हता इतकी वाढली होती की कोणी काहीही म्हणलं तरी ते कोणालाच पटत नव्हतं, कारण शेवटी
ते जे झगडत होते, ते आंदोलन करत होते, स्वतःचा जीव जाळत होते फक्त समाजासाठी, आणि तेच या आंदोलनात दिसलं. CGPचे जे महत्त्वाचे अभिजित दिपके आहेत हे बाहेर देशात होते. CGI सूर्यकांत यांनी कॉक्रोच म्हटलं आणि तिथून या कॉक्रोच जनता पार्टीला सुरुवात झाली आणि त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलासारखंच काम इथं केलेलं आहे. स्वतःला त्या आंदोलनात झोकू दिलं विद्यार्थ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं सुद्धा, मी फक्त आता या प्रश्नासाठी झगडणार, हे सुरुवातीच्या काळात सांगितलं. आणि तीच विश्वासार्हता या आंदोलनामध्ये अभिजित दिपके यांच्याबाबत दिसली किंवा त्यांचे जे काही सोबतचे कार्यकर्ते असतील त्या विद्यार्थ्यावर, सर्वच विद्यार्थ्यांची विश्वासार्हता तेवढी वाढली आणि त्यामुळं त्या आंदोलनात दररोज 20 ते 30 हजार आंदोलक हे त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोक म्हणत आहेत की अभिजितमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही. आता यावर उत्तर काय दिलं आहे? लोक म्हणत नाहीत, उजव्या विचारसरणीचे माध्यम आणि IT सेलचा एक भाग हे बोलत आहे. त्या व्यक्तीने आपले जीवन धोक्यात घातले आहे, व्यावसायिक करिअर पणाला लावले आहे, 1-1.5 महिन्यात देशातील संपूर्ण जनतेला जागृत केलं आहे. त्याहून अधिक तुम्ही एका नेत्याकडून काय अपेक्षा करता? आणि खरंय, असं अभिजित दिपकेनं काम केलं आहे आणि 1 ते 2 महिन्यामध्ये सगळं काम आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहेत? जे विरोधी पक्षाला जमलं नाही ते एवढं मोठं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचं काम या अभिजित दिपकेच्या CJP पार्टीनं केलेलं आहे. आता हे तर सगळ्याच्या लक्षात आले, मग यापेक्षा मोठं काय काम करणार? एवढे मोठे विरोधी पक्ष आहेत ज्यांनी या अगोदर या देशामध्ये सत्ता भोगली, त्या विरोधी पक्षाला हे कामं जमले नाही, ते या CJPनं करून दाखवलेत आणि यापुढेही भविष्यात ते करून दाखवतील या गोष्टी. त्यानंतर ते पुढं म्हणतात, दिपकेसोबतची माझी मैत्री 7 वर्ष जुनी आहे, पण गेल्या 1.5 महिन्यात मी त्या व्यक्तीला जे काही करताना पाहिले आहे, ज्या अवस्थेत पाहिले आहे, लढताना, रडताना, समजावताना पाहिले आहे, मला वाटते की या काळात यापेक्षा चांगले नेतृत्व मिळू शकले नसते. तो दररोज एक चांगला नेता बनत आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी या आंदोलनाची आहे का, कोणीही आंदोलन करायला लागलं तर त्या लोकांनी त्या आंदोलकाला नावं ठेवण्याचं काम केलं आहे. त्याला कसं बदनाम करता येईल, त्याच्या पाठीमागं उभे राहणारे लोक कसे बाजूला जातील, यासाठी या लोकांनी भरपूर प्रयत्न केले. ते अभिजित दिपकेबाबत केलेत, महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बाबतीत केले. मात्र यांनी जसं मनोज जरांगे पाटील दिल्लीला गेल्याच्या नंतर अभिजित दिपकेला त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त हे जंतर मंतर जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ सोडू नका, तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. आणि तसं यश मिळाले. जसं मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीचं व्यासपीठ सोडलंच नाही, त्यांनी जी काही उपोषणं केली ती अंतरवालीत केली आणि ते आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. कोणी बदनाम करतंय, कोण काय बोलतंय यावर प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपलं काम करत राहण्यात आपलं यश आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तेच काम अभिजित दिपके यांनी दिल्लीमध्ये केलं. त्यामुळं या दोघांवर जी काही विश्वासार्हता होती आणि महत्त्वाचं जे या आंदोलनातलं काम आहे ती आहे लोकांची विश्वासार्हता प्राप्त करणं. नाही तर अशी बरेच लोक आंदोलनं करतात, आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःचं घर भरण्याचा प्रयत्न करतात आणि हे कधी काळी लोकांच्या ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस लोक त्या आंदोलकाच्या पाठीमागं उभं राहत नाही. हीच विश्वासार्हता या दोन्ही आंदोलनामध्ये होती आणि यामुळं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि पुढं काय ते आता आपल्याला भविष्यात कळणारच आहे. यावर आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.